नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 11चे प्रॉब्लेम सोडवणार आहोत. फॅक्टोराइज दी फॉलोइंग नंबर्स इनटू प्राइम्स सोडूया. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेले आहेत. फर्स्ट नंबर आहे आपला 32चे आपणास प्राइम फॅक्टर काढायचे आहेत. 32 व्हर्टिकल मेथडने आपण काढू. 32च्या एकक स्थानी म्हणजे लास्ट युनिट प्लेसला लास्ट डिजिट कोणता आहे? 2 आहे. जर 0, 2, 4, 6, 8 हे अंक जर नंबरच्या शेवटी असतील तर त्या संख्येला 2ने डिवाइड करता येते आपणास, म्हणजे इवन नंबर असतात. हे संख्येच्या शेवटी जर 0, 2, 4, 6, 8 आता 5, 4, 6 लास्टला 6 आहे म्हणून हा काय इवन नंबर आहे. या संख्येला 2ने डिवाइड करता येते. किंवा 88 लास्टला 8 असल्यामुळे ही समसंख्या आहे, इवन नंबर आहे आणि या संख्येला 2ने डिवाइड करता येते. त्याप्रमाणे 32 येथे 2 आहे, लास्टला 2 आहे म्हणून ही संख्या इवन नंबर आहे आणि याला 2ने आपण डिवाइड करू. 2ने डिवाइड केले म्हणजे याचे हाफ होतात. 32चे हाफ 16 ही पण इवन नंबर आहे, त्यामुळे 2ने 8 होईल. 2ने डिवाइड करता येईल, 4 येईल. 4चे पुन्हा हाफ होतील 2ला 2नेच आपणास डिवाइड करता येईल. म्हणजे 32चे फॅक्टर काय आले आपले? 2 या साईडचे घ्यायचे. 2 × 2 × 2 5 टाइम्स. 2 × 2 × 2 × 2 × 2 हे झाले प्राइम फॅक्टर्स 32चे. सेकंड 57चे फॅक्टर 2ने डिवाइड होणार नाही, कारण लास्टला 0, 2, 4, 6, 8 हे अंक नाहीत. लास्टला 7 आहे म्हणून या संख्येला 2ने डिवाइड नाही करता येणार. मग 3ने करता येईल का? आपण पाहायचं 3ने कसे डिवाइड होईल. जर 5 आणि हे 7 दोघांची ॲडिशन घ्यायची. ॲडिशन किती येते? 5 + 7 ही येईल 12. 12ला म्हणजे हे 12 हे 3च्या पाड्यामध्ये आहेत किंवा 3च्या मल्टिपलमध्ये आहेत म्हणून 12 आपण 3ने डिवाइड करू शकतो. म्हणून या संख्येला आपण 3ने डिवाइड करू शकतो. अंकांची बेरीज 5 + 7 12 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये असल्यामुळे ह्या 57ला 3ने भाग जाईल. म्हणजे लास्टला जर हे अंक असतील तर 2ने भाग जातो. नंबरची ॲडिशन 3साठी काय आहे? नंबर ॲडिशन, आणि त्या ॲडिशनला जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने भाग जाईल. येथे ॲडिशन 12 होते, 12ला 3ने भाग जातो म्हणून 57ला 3ने भाग जातो. 3ने डिवाइड करू आपण, 2 राहतील, 3 × 9 = 27. 57ला 3ने डिवाइड केलं आन्सर येईल आपलं 19. आता 19 हीच प्राईम नंबर आहे म्हणून 19ला 19नेच. म्हणजे 57चे फॅक्टर काय आले आपले? 3 × 19. 3 × 19. नेक्स्ट 23 हीच प्राईम नंबर आहे. 23 हाच प्राईम नंबर आहे म्हणून 23ला फक्त 23नेच डिवाइड करता येईल, बाकी कोणत्याच संख्येनं नाही. म्हणून 23 = 23 × 1. पण 1 हा प्राईम नंबर नाही आहे म्हणून आपण 23चे फॅक्टर 23च होतील. म्हणजे 23 हाच प्राईम नंबर आहे, त्याचे फॅक्टर काय पडणार? त्याचे फॅक्टर तोच नंबर असणार म्हणून 23चे फॅक्टर 23. नेक्स्ट 150 व्हर्टिकल अरेंजमेंट. वी नोट 0, 2, 4, 6, 8 येथे 0 आहे म्हणून या संख्येला 2ने डिवाइड करता येईल. 2ने डिवाइड केलं म्हणजे याची 50, याची हाफ व्हॅल्यू घ्यायची. 150चे हाफ किती होतील? 75. आता 5 आहे, 5ला दोघांची ॲडिशन करू आपण. 7 + 5 म्हणजे 12. 12ला
3ने भाग जातो, म्हणून 75ला 3ने डिवाईड करता येईल आपणास. 3 दोन्ही 6, 1 राहील आणि 3 25 येईल. आता 5 + 2 7 होतात, म्हणजे या संख्येला 7ला 3ने भाग जात नाही, म्हणून 25ला 3ने भाग जाणार नाही. अजून एक आपली 5साठी हा रूल आहे, 0 किंवा 5 लास्टला 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने डिवाईड करता येते. लास्टला 0 2 4 6 8 असेल तर 2ने डिवाईड करता येते. आणि ॲडिशन नंबर ॲडिशन घेतली आपण, नंबरची ॲडिशन घेतली आणि त्या ॲडिशनला जर 3ने डिवाईड केलं आणि आलेला आन्सर जर 3च्या पाढ्यामध्ये असेल तर त्या नंबरला 3ने डिवाईड करता येते. आता येथे लास्टला 5 आहे, म्हणजे या संख्येला आपण 5ने डिवाईड करू शकतो. 25ला 5ने डिवाईड केलं आन्सर 5 येईल आणि 5 हाच प्राईम नंबर असल्यामुळे 5ला 5च. म्हणजे 150चे फॅक्टर आपले काय येतील, 2 × 3 × 5 आणि × 5. नेक्स्ट 216. 2साठी 0 2 4 6 8. 3साठी नंबर ॲडिशन आणि त्याला 3ने डिवाईड करणार. आणि 5साठी 0 किंवा 5 लास्टला पाहिजेत, हे नंबर लास्टला पाहिजेत किंवा हे नंबर लास्टला पाहिजेत. लास्टला 0 5 असेल तर 5ने डिवाईड करता येईल. लास्टला 6 आहे म्हणून या संख्येला आपण 2ने डिवाईड करू शकतो. 2ने डिवाईड केलं म्हणजे ही व्हॅल्यू हाफ होऊन जाईल. ओके. लास्टला 8 आहे, म्हणजे इवन नंबर आहे म्हणून 2ने डिवाईड करू आपण. 54 हा पण इवन नंबर आहे, 2ने डिवाईड करता येईल. 2 4 1. आता 27ला 3ने डिवाईड करता येते. 9ला 3ने डिवाईड करता येते. 3 आणि 3ला 3, म्हणजे 216. याचे फॅक्टर काय येतील, 2 × 2 × 2 2 3 टाइम्स, 2 × 2 × 2 3 टाइम्स 2 आणि 3 टाइम्स 3 × 3 × 3 × 3. नेक्स्ट 208. लास्टला 8 आहे म्हणून 2ने डिवाईड करू. 2ने डिवाईड केलं म्हणजे ही व्हॅल्यू हाफ होऊन जाईल, 104 येईल. हा पण इवन नंबर आहे, 2ने डिवाईड करता येईल. हा पण इवन नंबर आहे, 2ने डिवाईड करू, याची हाफ होईल 26. हा पण इवन नंबर आहे, 2ने डिवाईड करू. 13 हाच प्राईम नंबर आहे आपला, म्हणून 13ला फक्त 13नेच डिवाईड करता येईल, म्हणजे 208. याचे फॅक्टर काय आले आपले, 2 × 2 4 टाइम्स 2 2 × 2 × 2 × 2 आणि × 13. असंही काउंट करता येईल. 13 2 26, 26 2 52, 52 2 104, 104 2 208. असं टॅली करता येईल आपणास. 765 व्हर्टिकल अरेंजमेंट. लास्टला 5 आहे, 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने डिवाईड करता येते, म्हणून येथे 5ने आपण डिवाईड करू. 5 2 राहतील, 1 राहील, 153 येईल. आता ॲडिशन पाहू आपण, कारण लास्टला 0 2 4 2 4 6 8 हे अंक असतील तर 2ने डिवाईड करता येईल, पण हे अंक लास्टला नाही, लास्टला 3 आहे आपला, म्हणजे 2ने डिवाईड करता येणार नाही. 0 किंवा 5 असेल तर 5ने डिवाईड करता येते, ते पण अंक नाहीत, त्यामुळे या संख्येला 5ने पण डिवाईड करता येणार नाही. आपण 3चा नियम यूज करू. 3साठी 5 1
5 आणि 3 यांची ॲडिशन 6 9 9 ॲडिशन येते. 9ला 3ने भाग जातो म्हणून या संख्येला 3ने डिवाईड करता येईल. 3ने डिवाईड करू. 3 5 15 आणि 3 1 3. आता 5 + 1 6 6ला 3ने भाग जातो म्हणून या संख्येला 3ने डिवाईड करता येईल. 3 1 3 2 राहतील आणि 17 17 हाच प्राईम नंबर आहे, त्याला कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही म्हणून 17ला 17. मग 7 65 याचे फॅक्टर काय येतील आपले 5 × 3 × 3 × 17. नेक्स्ट 342. लास्टला 0 आहे 2 आहे म्हणून या संख्येला आपण 2ने डिवाईड करू शकतो. इवन नंबर आहे, 1 राहील, बेस 14 आणि 1 171. लास्टला 1 आहे म्हणून 2ने डिवाईड करता येणार नाही, तर 3ने करण्यासाठी ॲडिशन घेऊ आपण. 1 + 7 + 1 म्हणजे 9. 9ला 3ने भाग जातो म्हणून या संख्येला 3ने भाग जाईल म्हणून 3ने आपण 3ने 3 5 15 2 राहतील आणि 3 7 21. 7 + 5 म्हणजे 12 म्हणजे 3ने भाग जाईल. 3 1 3 3 9 27. 19 हाच प्राईम नंबर आहे म्हणून 19ला 19नेच आपण भाग देणार. 342 फॅक्टर काय येतील 2 × 3 × 3 आणि × 19. नेक्स्ट 377 फॅक्टर. लास्टला 7 आहे. 7 असल्यामुळे 2ने भाग जाणार नाही म्हणजे 2ने भाग जात नाही. मग 3ने जातो का, तर आपण नंबरची ॲडिशन घेऊ. 7 + 7 14 आणि +3 17. 17ला 3ने भाग जात नाही म्हणून या संख्येला 3ने डिवाईड करता येणार नाही. मग 5ने करता येईल का, लास्टला 0 किंवा 5 पाहिजे, पण येथे 7 आहे त्यामुळे या संख्येनेही डिवाईड करता येणार नाही. मग पुढच्या प्राईम नंबर पाहायच्या कोणत्यात. 5 प्राईम नंबर आहे, 3 जात नाही आहे. 7ने जातो का पाहू आपण. 7 5 35 2 जाणार नाही. नंतर 11ने जाईल का, पूर्ण भाग गेला पाहिजे. 11 3 33 4 नाही जाणार. मग 13 चेक करू आपण. 13ने भाग जाईल का, 13 2 26 आणि 11 13 9 117 म्हणजे ही 13ने भाग जातो. 13ने, कारण 13ने 377ला पूर्ण भाग जाईल. 13 2 26 1 आणि 1 7 आणि 29चा भाग जाईल. रिमाइंडर आपली 0 येईल म्हणजे 29 हाच प्राईम नंबर आहे त्यामुळे 29ला 29नेच डिवाईड करावं लागेल. म्हणजे 377चे फॅक्टर काय येतील आपले 13 आणि 29. नेक्स्ट 559 व्हर्टिकल अरेंजमेंट. लास्टला 9 आहे म्हणून 2ने भाग जात नाही. 3ने भाग जाण्यासाठी ॲडिशन घेऊ. 9 + 5 14 आणि +5 19. 19 म्हणजे 19 हे 3च्या पाड्यामध्ये नाहीत किंवा 3ने भाग जात नाही 19ला म्हणून या संख्येला 3ने डिवाईड करता येणार नाही. 5ने जाईल का, लास्टला 0 किंवा 5 पाहिजेत, पण येथे 9 आहेत त्यामुळे या संख्येला 5ने पण डिवाईड करता येणार नाही. मग आता पुढचे प्राईम नंबर पाहिजे आपण. 7ने जाईल का, 7 5 35 नाही जाणार. 9 प्राईम नंबर नाही आहे. 11 11 5 55 9 उरतील, नाही जाणार. 13 ते 52 3 उरतील, ते 13ने भाग जाईल पहा. 5 5 9 या संख्येला 13ने पूर्ण भाग जाईल. 52 तर हे 3 उरतील आणि हे 9 तर 39 म्हणजे रिमाइंडर आपली 0 येईल. रिमाइंडर 0 येते म्हणून 13ने आपणास या प्राईम 13 या प्राईम नंबरने या संख्येला डिवाईड करता येईल.
तर आन्सर येईल आपलं 43. 43 हाच प्राईम नंबर आहे. या संख्येला फक्त 43नेच डिवाईड करता येईल, म्हणजे 559. याचे प्राईम फॅक्टर आले आपले 13 आणि 43. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.